हॅलो नमस्कार, मी मानसी. तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे पुन्हा एकदा माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. आपण जे पहिले 2 व्हिडिओ बनवले होते मानसिक आरोग्याशी संबंधित, त्या संबंधित एक बातमी आहे जी मला तुमच्याबरोबर शेअर करायची आहे, म्हणून मी हा व्हिडिओ बनवला आहे. तर 2 दिवसापूर्वी एक आकडेवारी समोर आलेली आहे, म्हणजे डिप्रेशन संदर्भात, की जी आपली आरोग्य विभागाची जी टेलिमानस नावाची एक हेल्पलाईन आहे, जी तुमच्यासाठीच आहे. ज्यांना मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या असतात, कुठले हेल्थ इश्यूज असतात, तर तुम्ही त्या हेल्पलाईन नंबरवरती कॉल करून मदत मागू शकता आणि ते तुम्हाला मदत करतात. सो जी आकडेवारी समोर आली ती अशी होती की महाराष्ट्र राज्यामधून स्त्रिया आणि पुरुष यांची जर आपण तुलना केली तर स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये डिप्रेशनचं प्रमाण हे खूप जास्त आहे, दुप्पट आहे. आणि महाराष्ट्रामधून पुरुष वर्गाने त्या हेल्पलाईन नंबरवरती मानसिक आरोग्याशी संबंधित मदत मागण्यासाठी सर्वात जास्त कॉल केलेले आहेत. आणि म्हणजे त्यांना जे काही हेल्थ इश्यूज आहेत, जे काही मानसिक आरोग्याशी संबंधित जे काही त्यांना प्रॉब्लेम्स आहेत, त्याच्यामध्ये व्यक्त न होणं, त्याच्यानंतर झोपेच्या तक्रारी होत्या, बिघडलेले नातेसंबंध, कामाचा स्ट्रेस, ताण, ही काही कारणं होती ज्याशी संबंधित त्या नंबरवरती कॉल करून म्हणजे त्यांनी प्रश्न विचारलेले आहेत पुरुषांनी. आणि जो काही वयोगट आहे 18 ते 45 या वयोगटातल्या पुरुषांनी हे कॉल केले आहेत, म्हणजे ह्याच्यात बऱ्यापैकी तरुण वर्ग हा आहेच. सो ही एक महत्त्वाची म्हणजे अपडेट आहे. आपण कारण की आता मेंटल हेल्थ रिलेटेड व्हिडिओज बनवत आहोत. 2 व्हिडिओ आपण बनवलेले आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये आपण कारणं पाहिली आणि अजून पण काही कारणं आहेत, एकटेपणा आहे, खूप गोष्टी आहेत, खूप कारणं आहेत की ज्या आपल्या मेंटल हेल्थवर परिणाम करतात. तर पण ही जी बातमी होती की आतापर्यंत आपण बघितलं तर आपण स्त्रियांना डिप्रेशनचं प्रमाण हे जास्त आहे, आपण आतापर्यंत हे बघितलं असेल. पण 2 दिवसापूर्वीच्या आकडेवारीनुसार स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये नैराश्य हे जास्त आहे. कारण की स्त्रिया व्यक्त होतात, पुरुष व्यक्त होत नाहीत. जे काही प्रेशर असतं ते त्यांच्या शरीरामध्ये साठवतात. जे काही गोष्टी असतील ते कोणाशीच बोलत नाहीत, आपल्या फॅमिलीमध्ये नाही, आजूबाजूला नाही, ते स्वतःमध्येच ते साठवून ठेवतात आणि त्याचा परिणाम मेंटल हेल्थवर होतो. ते आता दिसून आलेलं आहे. तर आपण ह्या संबंधित आता पुढच्या ब्लॉगमध्ये आपण हे बघूयात की मानसिक आरोग्याची जे काही म्हणजे आपण कारणं पाहिली, आता आपण सिम्पटम्स आणि त्याच्यावर आपण काय करू शकतो की जेणेकरून आपण स्वतःच्या हेल्थची काळजी कशी घेऊ शकतो हे पाहूयात. तर भेटूया पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला. थँक्स फॉर वॉचिंग.